नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर बामू युनिव्हर्सिटीचे जे मार्च एप्रिल 2025ची एक्झाम आहे ते कोणकोणचे कोर्सेसचे किंवा टाइम टेबल एक्झाम कधीपासून सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सतत घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला युनिव्हर्सिटीच्या सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर परीक्षा व मूल्यमापन विभाग तात्काळ परिपत्रक या ठिकाणी युनिव्हर्सिटीने जारी केलेलं आहे। ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेले हे परिपत्रक या ठिकाणी तुम्ही बघू शकता। जसं की आता सध्या तरी सर्व पदवी अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी आहेत यांचे एक्झाम फॉर्म वगैरे सुरू आहेत। ज्यांचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत आपल्या महाविद्यालयाशी संपर्क करून। त्या व्यतिरिक्त या ठिकाणी टाइम टेबल जो आहे उन्हाळी परीक्षेचं या ठिकाणी विद्यापीठाने जाहीर केलेलं आहे। या ठिकाणी सर्वात अगोदर बघू शकता सर्व पदवी अभ्यासक्रम, यामध्ये मग BA असेल, BCom असेल, BSc किंवा BCS व इतर पदवी अभ्यासक्रम जे आहेत यांची जी परीक्षा आहे 8 एप्रिल 2025 पासून या ठिकाणी होणार आहे। फक्त डेट या ठिकाणी आलेला आहे। पूर्ण टाइम टेबल आल्यानंतर तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला जाईल, म्हणून चॅनलशी कनेक्ट राहा। यानंतर सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम जे आहेत जसे की त्यामध्ये MA, MCom, MSc व इतर पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे यांच्या 29/4/2025 पासून या ठिकाणी एक्झामला सुरुवात होणार आहे। त्याच पद्धतीने जे प्रात्यक्षिक परीक्षा किंवा ऑनलाईन गुण नोंदणी वगैरे तुमची होणार आहे तर त्याची सुद्धा तारीख या ठिकाणी दिलेली आहे, तेही तुम्ही बघू शकता। त्यानंतर जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे जसं की विधी, B.Ed, M.Ed, B.Ped, M.Ped किंवा अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र व इतर व्यावसायिक अभ्यासक्रम या सर्व जे एक्झाम्स आहेत तर ते 6/5/2025 पासून या ठिकाणी सुरू होणार आहे। अशा पद्धतीने परिपत्रक या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।